नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचा जे या ठिकाणी ग्राउंडचा कटऑफ लागला एकाच 10 प्रमाणे या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. तर SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचा कटऑफ किती लागला? SC, ST, OBC, WS, NT, VJ, ओपन, SBC, SCBC, त्याचबरोबर माजी सैनिक झाला, अंशकालीन भूकंपग्रस्त, सर्वसाधारण या सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी कटऑफ किती लागला? SCचा कटऑफ किती लागला? STचा कटऑफ किती लागला? OBCचा कटऑफ किती लागला? NTचा कटऑफ किती लागला? VJ कॅटेगरीचा कटऑफ किती लागला? SBC कॅटेगरीचा कटऑफ किती लागला? SCBCचा कटऑफ किती लागला? NTचा किती लागला? त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा कटऑफ किती लागला? तर सर्व कॅटेगरीचा कटऑफ किती लागला ग्राउंडचा याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आणि तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही नाव सुद्धा चेक करू शकता. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही बघू शकता EWS कॅटेगरीचा 93 वर गेला आहे सर्वसाधारणचा. तर तुम्ही बघू शकता तुमचं नाव वगैरे असेल तर या लिस्टमध्ये तर 93, त्याचबरोबर EWSचा 93 गेलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही एक सर्व्हिसमॅनचा बघू शकता 91 गेला आणि सर्वसाधारणचा सुद्धा 91 पर्यंत गेलेला आहे EWS कॅटेगरीचा. तर स्पोर्टमॅनचा सुद्धा 91 वर या ठिकाणी गेलेला, होमगार्डचा सुद्धा 91 गेलेला आणि सर्वात कमी जो कटऑफ गेला EWS कॅटेगरीचा तो 89 वर गेलेला आहे. ठीक आहे, तर 89 वर या ठिकाणी कटऑफ लागलेला आहे EWS कॅटेगरीचा सर्वात कमी. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही 88 वर सुद्धा या ठिकाणी कटऑफ लागलेला आहे. 87 वाल्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे. ठीक आहे, तर सर्वात कमी तुम्ही या ठिकाणी बघू शकता 86 85 वाल्यांचं सुद्धा यामध्ये नाव आहे. 84 वाल्यांचं सुद्धा यामध्ये नाव आहे. ठीक आहे, तर खूप कमी या ठिकाणी SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर या ठिकाणी कटऑफ लागला EWS कॅटेगरीचा. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर सर्वात कमी जो कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 77 वर EWS कॅटेगरीचा या ठिकाणी लागलेला आहे. तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 77 वर या ठिकाणी सर्वात कमी कटऑफ गेलेला आहे. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 77 मार्क्स आहे तर त्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे. ठीक आहे, तर 77 वर या ठिकाणी सर्वात कमी EWS कॅटेगरीचा गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन बघू शकता की 56. मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं होतं तेवढाच कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे. त्याचबरोबर SCBCचा जो कटऑफ गेलेला आहे तर हा गेलेला आहे 93 वर गेलेला आहे. तर SCBCचा सर्वसाधारण 93 पर्यंत कटऑफ गेलेला आहे. तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवून देतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता त्यापेक्षा कमी या ठिकाणी गेलेला आहे. तर SCBCचा 93 वर या ठिकाणी कटऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांना 93 मार्क्स आहे तर त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे तर ते विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही की 93 वर या ठिकाणी कटऑफ गेलेला आहे SCBCचा. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रोजेक्ट जे प्रकल्पग्रस्त आहे यांचा 91 वर गेला, होमगार्डचा सुद्धा 91 वर गेलेला आहे. त्याचबरोबर स्पोर्टमॅनचा सुद्धा 91 वर गेलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचा होमगार्डचा 90 वर सुद्धा गेला SCBCचा. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी होमगार्डचा 90, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा 89 आणि माजी सैनिकांचा 76 वर सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरी आहे तर OBC कॅटेगरीचा तुम्ही बघू शकता की स्पोर्टमॅनचा 93 वर गेलेला आहे आणि सर्वसाधारणचा सुद्धा 93 वर गेलेला आहे. तर मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं तर तेवढंच या ठिकाणी कटऑफ लागलेला आहे. ठीक आहे, तर OBC कॅटेगरीचा 93 वर लागलेला आहे SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचा. तर 93 वर या ठिकाणी गेलेला आहे कटऑफ. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी OBC कॅटेगरीचा सर्वसाधारण 93 या ठिकाणी गेलेला आहे. सर्वसाधारणचा 93 वर या ठिकाणी गेलेला आहे OBC कॅटेगरीचा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर होमगार्डचा 91 वर सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता होमगार्ड झाला. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा 91 वर गेलेला आहे. त्याचबरोबर पहा सर्वसाधारणचा सुद्धा 91 वर गेलेला आहे OBC कॅटेगरीचा. तर लिस्टमध्ये तुम्ही नाव या ठिकाणी चेक करू शकता तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का तर बघू शकता. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा 91 आणि सर्वसाधारणचा सुद्धा या ठिकाणी 91 वर गेलेला आहे OBC कॅटेगरीचा कटऑफ.
त्याचबरोबर स्पोर्टमॅनचा सुद्धा 90पर्यंत गेलेला आहे आणि सर्वात कमी पास स्पोर्टमॅनचा जो गेलेला आहे 87पर्यंत. होमगार्डचा सुद्धा 87 आहे, ठीक आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनचा 83 गेलेला आहे आणि भूकंपग्रस्तांचा 84पर्यंत सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा आणि 76 गेलेला आणि ओबीसी होमगार्डचा जो आहे 79 गेलेला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त ओबीसी 70पर्यंत गेला आणि एक सर्व्हिसमॅनचा 65पर्यंत गेला आणि होमगार्डचा 70पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतरची जी कॅटेगरी आहे ते SBC आहे. तर SBC कॅटेगरीचा 93वर कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणतः आणि 91वर 89वर सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे. तर SBCचा बघू शकता तुम्ही सर्वात कमी या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. SBCचा 84वर सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे. तर सर्वसाधारणचा 84 या ठिकाणी SBC कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर NTD आहे. तर NTD कॅटेगरीचा जो कट ऑफ गेलेला आहे ग्राउंडचा तर हा 93वर गेला आहे सर्वसाधारणचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर NTC कॅटेगरी आहे. तर NTC कॅटेगरीचा 93वर गेलेला आहे सर्वसाधारणचा. NTC कॅटेगरीचा 93वर या ठिकाणी सर्वसाधारणचा गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर 93. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनचा 58वर सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर NTB कॅटेगरी बघू शकता. NTB कॅटेगरीचा सुद्धा 93वर लागलेला आहे. त्याचबरोबर 51, 90वर सुद्धा या ठिकाणी NTB कॅटेगरीचा लागलेला आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचा 93पर्यंत गेलेला आहे. तर 93वर विजय कॅटेगरीचा कट ऑफ ज्या विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे सर्वसाधारणचा आणि एक सर्व्हिसमॅनचा सुद्धा 93वर गेलेला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारणचा सुद्धा विजय कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरी आहे. तर ST कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता 93 सुद्धा गेलेला आहे सर्वात हायेस्ट सर्वसाधारणता. त्याचबरोबर 91वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे ST कॅटेगरीचा. त्याचबरोबर होमगार्डचा बघू शकता 89वर सुद्धा गेला ST कॅटेगरीचा. ST कॅटेगरीचा प्रकल्पग्रस्तांचा 89. त्याचबरोबर ST सर्वसाधारण 88वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे आणि सर्वात कमी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो ST कॅटेगरीचा तर खूप कमी या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ST कॅटेगरीचा 82वर गेलेला आहे या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताचा. होमगार्डचा 83 आणि सर्वसाधारणचा 86वर लागलेला आहे या ठिकाणी होमगार्डांचा. त्यानंतरची जी कॅटेगरी येते तर ते येते SC कॅटेगरी. SC कॅटेगरीचा 93वर लागलेला आहे सर्वात हायेस्ट आणि सर्वात कमी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर SC कॅटेगरीचा 93वर या ठिकाणी SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचा कट ऑफ गेलेला आहे 93वर SC कॅटेगरीचा. त्यानंतर दुसरा कट ऑफ जो लागला आहे तो 91वर लागलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 91 आणि त्यापेक्षा सुद्धा कमी कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. तर सर्वसाधारण 89वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे. ज्यांना सुद्धा 89 आहे तर त्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे, ठीक आहे. तर 89वर सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे आणि सर्वात कमी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे SC कॅटेगरीचा, ठीक आहे. होमगार्डचा 81, होमगार्डचा 71, होमगार्डचा 69 SC कॅटेगरी आणि होमगार्डचा सगळ्यात कमी 58वर सुद्धा गेलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचा 55 आणि माजी सैनिकांचा 50वर सुद्धा गेलेला आहे. तर त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 16चा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये नाव आहे ते विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SRPF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.